नमस्कार, मी मनीषाज रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत सोया नगेट्स रेसिपी। पहा, बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे हे सोया नगेट्स होतात। त्यासाठी इथे मी 100 ग्रॅम सोया चंक्स घेतलेले आहेत। त्यांना प्रथम उकळत्या पाण्यामध्ये घालून घेऊया आणि गॅस बंद करून छान मिक्स करून घेऊया यांना आणि एक 20 मिनिटांसाठी झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया। एक 20 मिनिटांनंतर यातील सगळं पाणी काढून घेऊया। पहा, अतिशय छान हे शिजलेले आहेत। आता थंड झाल्यानंतर यातील पाणी पूर्ण काढून घेऊया। जितकं शक्य होईल तितकं पाणी काढून घ्यायचं आहे आणि यांना आता मिक्सरला फिरवून घेऊया। फार बारीकही करायचं नाही, असे दाणेदारच ठेवायचं आहे। आता याला काढून घेऊया। यामध्ये 1 चमचा अगदी चॉप केलेली बारीक मिरची घालून घेऊया। अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालून घेऊया। 1 चमचा किसलेला आलं लसूण आणि आता यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेऊया। यामध्ये 1 चमचा टोमॅटो केचप घालून घेऊया आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालून छानपैकी मिक्स करून घेऊया। एक मीडियम साईजचा बटाटा उकडून स्मॅश करून यामध्ये मी घालून घेतलेला आहे आणि आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याला आपणाला हवा तसा आकार द्यायचा आहे। मी इथे लंबगोलाकार आकार देत आहे। अशा प्रकारे सगळे सोया नगेट्स आपण याला आकार देऊन घेऊया आणि याला 20 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊया। आता इथे आपण एक स्लरी तयार करून घेऊया। 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर, पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा मीठ छानपैकी मिक्स करून घेऊया आणि थोडं पाणी घालून याचं पातळ थोडंसं मिश्रण करून घेऊया। फार पातळही करायचं नाही। पहा, कन्सिस्टन्सी अशी असावी। आता फ्रीजमध्ये ठेवलेले सोया नगेट्स बाहेर काढून घेऊया आणि त्या असे ह्या स्लरीमध्ये बुडवून ब्रेडच्या चुऱ्यामध्ये घोळवून सगळे नगेट्स तयार करून घेऊया। सगळे नगेट्स असे मी तयार करून घेत आहे आणि यांना परत 20 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे। अशा छान रेसिपींसाठी मनीषाज रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।
शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा. इथं सगळे असे सोया नगेट्स तयार झालेले आहेत. याला आता 20 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवून घेऊया. 20 मिनिटानंतर कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि मीडियम फ्लेमवर याला आता तळून घेऊया. 1-2 मिनटं तेलात टाकल्यावर हलवायचं नाही. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे. तेल फारही गरम करायचं नाही आणि मीडियम फ्लेमवर याला छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी बारीकही ठेवायची नाही, नाहीतर हे नगेट्स तेल पितात. त्यामुळे गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची आहे आणि याला सोनेरी रंगावर छान तळून घ्यायचं आहे. आणि नुसते पाहत बसू नका. मनीषाज रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आता छान तळून झालेलं आहे. यांना काढून घेऊया. अशा प्रकारे सगळे सोया नगेट्स तळून घेऊया. चवीला अतिशय टेस्टी होतात. वरून क्रिस्पी आणि आतून अतिशय सॉफ्ट असे होतात. अशा प्रकारे सगळे सोया नगेट्स आता तळून घेऊया. पहा किती क्रिस्पी दिसत आहे. बाहेरून अतिशय क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट आणि चवीलाही अतिशय टेस्टी. धन्यवाद.